नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास असिस्टंट 2 च्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास असिस्टंट प्रोग्रामची ओळख करून घेणार आहोत। 4 फेजमध्ये असणारा प्रोग्राम काय आहे? 4 फेजमध्ये असणारा हा प्रोग्राम 5 महिने चालणार। प्रत्येक फेज हा 28 दिवसांचा असेल। प्रत्येक फेज नंतर 2 ते 5 दिवसांचा गॅप असेल, त्यानंतर पुढील फेज सुरू होईल। व्हिडिओ लेक्चर्स हे 2 पार्टमध्ये असणार आहे। पार्ट 1 प्रोटोकॉल मधील संकल्पना समजून घेण्यासाठीचे लेक्चर, पार्ट 2 टी ट्रेनिंगचे व्हिडिओ लेक्चर, टी ट्रेनिंग 1। टी थॉट इमोशन ॲक्टिव्हिटी ट्रेनिंग 1 ह्या ट्रेनिंगमध्ये व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून थॉट, इमोशन आणि ॲक्टिव्हिटी ओळखायला शिकाल। हे ट्रेनिंग फेज 1 मध्ये असणार आहे। टी ट्रेनिंग 2 टी थॉट इमोशन ॲक्टिव्हिटी ट्रेनिंग 2 ह्या ट्रेनिंगमध्ये व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून थॉट, इमोशन आणि ॲक्टिव्हिटी यांच्यावर नियंत्रण करू शकाल। ही ट्रेनिंग फेज 2 मध्ये असणार आहे। प्रोटोकॉल BCC बायो क्लॉक क्लीनअप प्रोटोकॉल। हा प्रोटोकॉल शरीराची बायो क्लॉक नियमित करण्यासाठी असणार आहे। हा प्रोटोकॉल फेज 1 व 2 मध्ये असणार आहे। प्रोटोकॉल LM लाईफस्टाईल मॉडिफिकेशन प्रोटोकॉल ह्यात तुमच्या लाईफस्टाईलमध्ये असणाऱ्या चुकीच्या सवयी बदलून चांगल्या सवयीचे इम्प्लिमेंटेशन केले जाणार आहे। हा प्रोटोकॉल दुसऱ्या फेजमध्ये चालणार आहे। प्रोटोकॉल ST स्टडी टाइम प्रोटोकॉल ह्या प्रोटोकॉलमध्ये तुम्ही अभ्यास करते वेळ पूर्ण एकाग्रता, स्मरणशक्ती विकास आणि अभ्यासाचे इतर कौशल्य शिकाल। हा प्रोटोकॉल तिसऱ्या फेजमध्ये चालणार आहे। प्रोटोकॉल SE सोशल एंगेजमेंट प्रोटोकॉल ह्यात तुम्ही तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक दडपणामुळे येणाऱ्या स्ट्रेसचा सामना करायला शिकाल। हा प्रोटोकॉल चौथ्या फेजमध्ये चालणार आहे। प्रत्येक फेजमध्ये 2 काउन्सेलिंग सेशन, यात व्हिडिओ कॉलवर व्यक्तिगत संवाद होईल आणि गरज पडल्यास तुमच्या व्यक्तिगत गरजेनुसार प्रोटोकॉलमध्ये बदल करून दिला जाईल। धन्यवाद। कृपया व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।